घरात खायला सुद्धा मला काय नव्हतं, तरी त्या बाहेर मला धैर्य दिलं. आपण वेगळे विषय वेगळ्या चर्चा दाखवतोय. बातम्या आरपार दाखवणार फक्त आमचं टुडे समाचार. नमस्कार, मी हुकमत मुलानी. मी तुम्हाला प्रत्येक वेळेस वेगळा विषय, धक्कादायक घटना घडल्या ज्या ठिकाणी असतात त्या ठिकाणी जाऊन नेमकं काय घडलंय, वास्तव काय, मी ते दाखवण्याचा प्रयत्न करतोय. वेगळे विषय वेगळ्या चर्चा. आज पण एक असा हटके विषय दाखवणार आहे. अतिशय हृदय हेलवणारी घटना 21 तारखेला उस्मानाबाद धाराशिव शहरामध्ये तांबरी विभागामध्ये इथं संविधान कॉलनी आहे आणि या कॉलनीमध्ये इथे एक धक्कादायक घटना घडली 21 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळच्या दरम्यान. आता घटना काय घडली त्या घटनेचा व्हिडिओ आहे. आपण सुरुवातीला व्हिडिओ बघू आणि नेमकं काय घडलं आणि नंतर काय घडलं त्या ठिकाणी मी सर्व ग्राउंडचा रिपोर्ट दाखवणार आहे. विषय कोणते असो आम्ही तुम्हाला थेट दाखवतो. उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं आमचं 1 नंबर चॅनल आहे. या चॅनलची व्ह्यूअर्स 3,58,00,000 व्ह्यूअर्स आहेत. आता सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला दररोज एक वेगळा विषय, वेगळी चर्चा बघायला मिळेल. चला आता नेमकं काय घटना घडली होती 21 तारखेला याच ठिकाणी, याच परिसरामध्ये एक धक्कादायक घटना घडली दिवसा. बघूया आपण थेट व्हिडिओ माझ्याकडं. व्हिडिओ नंतर नेमकं काय घडलं त्या ठिकाणी जाणार आहे मी. बघूया आपण, एक व्हिडिओ आहे आमच्याकडं, बघूया थेट व्हिडिओ. गॅस होते ना गॅस होते ना बघा, शहरामध्ये 21 तारखेला जी घटना घडली त्या घटनेचा मी तुम्हाला व्हिडिओ दाखवला. त्या घटनेमध्ये एक व्यक्ती दिसतो आणि तो व्यक्ती कोण आहे तुम्ही सुद्धा ओळखत असाल. माजी नगरसेवक आहेत आणि त्यांचं नाव आहे अक्षय ढोबळे. आता अक्षय ढोबळे त्या ठिकाणी घटनास्थळी पोहोचले. घर जळून खाक झालं होतं. एक महिला राहते या ठिकाणी आणि त्या महिलेचा संसार सगळा जळून खाक झाला आणि तसे अक्षय ढोबळे हे त्या ठिकाणी तात्काळ पोहोचले. आणि नेमकं पुढं काय घडलं दाखवणार मात्र इथं या ठिकाणी बघा, जे घर जळालं होतं ना त्या घराच्या समोर आलो मी आता. आणि इथं बघा, हे जळून खाक झालेले आहेत, कोळसा झाला आहे लाकडाचा. अतिशय दुर्दैवी घटना. एकटी महिला घरात राहणारी आणि त्या महिलेचा संपूर्ण प्रपंच आहे, संसार, अख्खा संसार जळून खाक झालेला आहे. शहरातील ही घटना आहे. संविधान कॉलनीमध्ये ही घटना घडली. बघा, हे दृश्य आहे ज्या ठिकाणी घटना घडली होती त्याच ठिकाणचं मी दृश्य दाखवणार आहे. मी तुम्हाला त्या घरामध्ये जाणार आहे. पण किती धक्कादायक आहे, किती दुर्दैवी घटना आहे. एक महिला राहणारी, त्या महिलेनं पत्र्याचं घर उभा केलेलं आणि त्या घराचे हे लाकडं जळून खाक झाले. आता आतमध्ये आपण घरामध्ये प्रवेश करूया आणि ज्या ठिकाणी घर जळालं त्या घराच्या समोर आलो मी. आता हेच घर आहे ते. आता इथं आतमध्ये जाऊया आपण. नेमकं इथं जे आहे या घरामध्ये कोण राहत होतं, काय नेमकं वास्तव काय, धक्कादायक वास्तव आहे मी दाखवतोय तुम्हाला. इथं पोहोचलो मी आता ज्या ठिकाणी घटना घडलेली आहे. 21 तारखेची घटना याच घरामध्ये घडली. इकडे दाखवा कॅमेरा. हे बघा, आतमध्ये प्रवेश केल्यानंतर सर्व साहित्य जे आहे घरामधलं, अक्षरशः टेबल, खुर्ची, संसारोपयोगी साहित्य लागणार सर्व जळून खाक झालेलं आहे. इकडे कपाट बघा, या कपाटीची सुद्धा लोखंडी कपाट हे सुद्धा जळालं आहे. हे बघा, आगीची तीव्रता किती असणार आहे. इकडे दाखवा कॅमेरा, इथं दाखवा. हे बघा, हे इथं कूलर सुद्धा जळालंय. नेमकं काय घटना घडली होती, कशामुळे घडलेली आहे घटना, इथं कोण राहतंय, मी तुम्हाला त्यांची प्रतिक्रिया दाखवणार. मात्र एक नजर टाकूया आपण. इथं बघा, इथं साहित्य त्यांचं पूर्ण जळून खाक झालेलं आहे सगळं. तांबरी विभागामध्ये संविधान कॉलनीमध्ये हे घर आहे आणि इथं घराला अचानक आग लागली आणि त्या आगीमध्ये जळून खाक झाला पूर्ण संसार त्यांचा. अख्खा संसार राख झाली संसाराची. मात्र इथे जे पोहोचले होते अक्षय ढोबळे, माझे नगरसेवक आहेत ते, आणि त्यांनी या घटनास्थळ, या ज्या ठिकाणी घटना घडली तिथं भेट दिली. पण नेमकं काय घडलं होतं त्या दिवशी, कोण राहत होतं इथं. इथं एक मावशी आहे, तिथं बघू आपण. आणि हे जे घर आहे हे घर पुन्हा उभा केलेलं आहे. आता हे कोणी दिलं, काय दिलं आपण बघूया नेमकं. इथं मावशी आहेत. काय मावशी, काय नाव आहे तुमचं? सुमन भोसले. बरं, सुमन भोसले. इथं किती दिवस झाला राहता तुम्ही?
मी 15 वर्ष 16 वर्ष झालं मी इथे राहते. काय घटना घडली होती? सगळं जळून खाक झालं. एक व्हिडिओ बघितला आम्ही सोशल मीडियावर आणि व्हिडिओ बघून तुमचं ही घर शोधत आलोय आम्ही. काय झालं होतं? मी लग्नाला गेले होते 20 तारखेला सकाळी 6 वाजता लग्नाला गेले होते. माझ्या भावाच्या मुलीचं लग्न होतं. आम्ही अक्कलकोटपाशी गेलो होतो सोलापूर जिल्ह्यात. मग दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता मला शेजाऱ्यांच्या लोकांचा फोन यायला झाला 10:30 वाजता की तुमच्या घरात आग लागली म्हणून. काय झालं काय नाही मला काही माहित नाही. कशामुळे आग लागली असेल काय कारण? कशामुळे आग लागली मी काही सांगू शकत नाही. ते देवालाच माहिती आता कसं आग लागली का. अख्खा संसार पूर्ण राख. पूर्ण संसार उद्ध्वस्त झाला साहेब. मी लय शून्यातून निर्माण केला होता. मी लय गरीब परिस्थितीतून आलो. कोण आलं होतं इथे त्यावेळी? अक्षयभाई आले म्हणून मला कळल्यावर अक्षयभाईने मला फोन केला होता. अक्षयभाई कोण? नगराध्यक्ष अक्षयभाई नगरसेवक आहेत ते. नगरसेवक आहेत. मला इथून फोन आल्यावर मला काय बोलायचं सुचना. मी तिकडे लगीन घरीच होते मांडवात. इथून फोन आल्यावर मग रडताय तुम्ही? रडू नका, रडायचं थोडं सावकाश सांगा. मग ते भयानी इथं आल्यानंतर अग्निशामकची गाडी बोलवली. माझं घर विझवलं. दुखानावर होते तुम्हाला? माझी मुलगी बेहोश पडा चौकत येत होता. तिला धैर्य देत होते. कोण? अक्षय भैया. शेजारच्या बायकांनी बी नेऊन तिला समजवलं. नंतर अक्षयबाईने मला दुसऱ्या दिवशी फोन केला. काकू तुम्ही कुठे आहेत या इथं. तुम्ही काय काळजी करू नका. आम्ही सगळे तुमच्या पाठीशी आहोत म्हणून. मी खूप टेन्शन मध्ये होते. मी तिकडेच बहिणीकडेच होते. बहिणीच्या मुलांनी मला येऊ दिलं नव्हतं. मी तिकडेच गेले होते माझ्या भावाकडे. तिकडेच राहिले होते. मी आले नव्हते 2-3 दिवस. रविवारी भैयाने मला फोन करून बोलून घेतलं. काकू या काय असेल ते मी सगळं बघतो. आम्ही सगळेजण मिळून तुमचं संसार उभा करू. मग त्यांनी नगरपालिकेची लोक बोलवली. काम मधलं सगळं स्वच्छ क्लीन करून घेतलं. कलर दिला. लाईट सगळी जळाली होती. लाईटीचं कनेक्शन दिलं. मग मी आले काल सकाळी. आले तर भया इथं माझ्या अगोदरच येऊन बसले उभा होते. गाडी घेऊन आले होते. दिवसभर इथंच बाया होते बिना आनंद पाण्याच्या न जेवता. मग पोरं बोलवले. सगळं स्वच्छ क्लीन करून घेतलं. धुतलं. सगळं सामान बाहेर काढलं. मला समजावलं. आणि दुपारी भया जाऊन माझा सगळा संसार घेऊन आले. 5 वाजता त्यांनी स्वतः माझं घर उभा केलं. मंदिरा साईड मला सगळं देवाऱ्या साईड आणून दिलं. टावेल ताट वाट्या सगळं माझं सगळं संसार आणून दिला भयानी. मला पूजा केली. मला प्रसाद चारला भयानी. आणि काकू इथून पुढे सुद्धा काय तुम्हाला अडचण आली तर मला फोन करा. मी कधी तुमच्या पाठीशी आहे असं म्हणले भया. मला धैर्य दिलं. अक्षय भयासारखा मुलगा प्रत्येक आईच्या पोटाला यायला पाहिजे. तसला नगरसेवक प्रत्येक वार्डात असायला पाहिजे. ती बाई आमच्या इथलं नसताना सुद्धा त्या बाईने आमच्यावर इतकं प्रेम दाखवलं, दया दाखवली. मी 1000 वेळेस सांगून की तसला मुलगा प्रत्येक आईच्या पोटाला यायला पाहिजे. तसला नगरसेवक प्रत्येक ठिकाणी राहायला पाहिजे. तरच देश उभा राहील. तरच त्या देशाचं कल्याण होईल. त्या गावाचं कल्याण होईल. तुम्हाला वाटलं होतं हे सगळं असं घटना म्हणजे घटल्यानंतर तुम्हाला मदत होईल असं काय? नाही कधीच वाटलं नव्हतं. त्याच्यामुळेच मी पूर्ण डिप्रेशन मध्ये गेले होते. मी आता कसं करणार. मी जगाची सुद्धा अपेक्षित नव्हते. मी म्हणजे सगळी बहिणीची मुलं भाऊ समजावत होता तुझा जीव वाचला महत्वाचा आहे. पण मी शून्यातून निर्माण झाले होते. माझी मुलगी एवढी होती तेव्हापासून. मला एकच मुलगी आहे. त्या मुलीला मी स्वतः लहानाचं मोठं केलेलं आहे. माझा नवरा मला सांभाळत नसताना मी स्वतः माझ्या पायावर उभा राहिलेली होते. मग हे कुणी केलं काय केलं मला काही माहित नाही. जगणं मुश्किल आहे. तर सध्या माझ्या मुलीचं लग्न झालंय. मुलीचं लग्न माझ्या भावानं बहिणीच्या मुलानं केलेलं आहे. माझी परिस्थिती नसताना शेजापाजारीने मला मदत केलेली आहे सगळी. आता सध्या मी घरात खायला सुद्धा मला काय नव्हतं तरी त्या बाहेर मला धैर्य दिलं. आता आहे का खायला वगैरे तुम्हाला काय? आता मला बाहेरने काल आणून दिलं. मला सगळं आणून दिलं. आता काय मदतीची आवश्यकता आहे तुम्हाला? मदतीची आवश्यकता म्हणजे भया मला काहीच घरात नव्हतं. आणि लागणाऱ्या वस्तू आणून दिल्या बाहेर. परत बाकी आता म्हटलं तर काय एक लागत नाही घरात. माझे मशीन मी कपडे शिवून खात होते ते मशीन सुद्धा म्हणजे जळली. बघा किती वास्तव बेकार घडलेलं आहे. या ठिकाणी घटना घडली. इथं घर जळालं. एकटी राहणारी महिला
सुमन भोसले त्यांचं नाव आहे. संविधान कॉलनीमधली घटना आहे धाराशिव शहरातील. आणि इथं माजी नगरसेवक अक्षय ढोबळे हे त्या ठिकाणी पोहोचले तात्काळ आणि त्या महिलेला मदत केलेली आहे. इथं घर उभा केलं, तिकडं जळालेलं घर, ती अवस्था, आणि आता हे उभं केलेलं घर त्यांनी, कपाटाचं पुढून तरी बघा म्हणजे अतिशय धक्कादायक वास्तव मी दाखवतोय आज. आतमध्ये जाऊ आपण. नेमकं खरंच यांनी संसार उभा केलाय का, काय नेमकं कशी घटना आहे. बघा हे घर, इथं बघा रंग दिलाय, फॅन लावलेला आहे, इथं कपाट दिलेलं आहे बघा, पाहताय आपण कपाट, इथं भांडे वगैरे सगळं जे साहित्य लागणार आहे घरामध्ये, इथं कूलर आहे, खुर्च्या आहेत, इकडे देवाऱ्या सहित दिलंय त्यांनी पूजा करण्यासाठी सुद्धा. म्हणजे सगळे जे काय आहे हे घर उभा केलं. आता हा प्रसिद्धीचा भाग नाही, मात्र जे घडलंय ते दाखवणं महत्त्वाचं असतं, म्हणून मी आज हा विषय दाखवतो तुम्हाला. उस्मानाबाद धाराशिव शहरामध्ये जी घटना घडली त्या ठिकाणी माझे नगरसेवक अक्षय ढोबळे यांनी मदत केली आणि त्या महिलेला मदत केली. नेमकं खरंच काय घटना घडली होती, मी सर्व घटनेचा ग्राउंडचा रिपोर्ट दाखवलेला आहे. धक्कादायक घटना. अक्षय ढोबळे अतिशय संवेदनशील समाजसेवक आहेत. ते वेगवेगळ्या ठिकाणी जातात, ते कुठेही मदत करतात. आणखीन सुद्धा या शहरामध्ये त्यांनी यापूर्वी 2 ठिकाणी मदत केलेली आहे. काय म्हणले तुम्ही? अक्षय भैयाने मला धरून 3 ठिकाणी असले जळालेले घर उद्ध्वस्त केले. तितकं चांगले अक्षय भैया आहेत. म्हणजे उद्ध्वस्त झालेले घर बसवले जळालेली घर पुन्हा त्यांनी बसवले. संसार त्यांचा महिलेला, प्रत्येक महिलेला दिला. त्या ज्या काय महिला, वाटतं बरं अक्षय ढोबळे बद्दल तुम्हाला? मला खूप त्यांच्याबद्दल अभिमान आहे. मला खरंच गर्व आहे अक्षय भैयाबद्दल. मला आता सध्या काय बोलायचं मला सुचत नाही, पण अक्षय भैया खरंच देव माणूस आहे. अक्षय भैयाच्या पाठीशी सगळ्यात माझा तर खूप आशीर्वाद आहे, पण प्रत्येक महिलेचा आशीर्वाद असणार. अच्छा, बघा इथं ह्याच ठिकाणी घर जळालं आणि इकडे उभं केलं घर. मदत काय केली आणि खरंच घटना काय घडली होती, मी तुम्हाला सर्व शहरामधला ग्राउंडचा रिपोर्ट दाखवलेला आहे. ज्या ठिकाणी घटना घडतात त्या ठिकाणी जाऊन आम्ही विशेष वेगळ्या पद्धतीने दाखवण्याचा आम्ही तुम्हाला प्रयत्न करतोय. घटना घडत असतात, नेते पुढारी त्या ठिकाणी जातात, मात्र खरंच मदत करतात का, खरंच मदत झाली का, हे बघण्यासाठी मी इथं आलो आहे. आणि एक व्हिडिओ सकाळी व्हायरल झाला होता अक्षय ढोबळे यांचा, की ते सामान नेत असताना वगैरे घरामध्ये, असं सोशल मीडियावर त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला. नेमकं खरं काय आहे क्रॉस चेक करण्यासाठी मी या ठिकाणी पोहोचलो. खरोखरच त्या महिलेला त्यांनी मदत केली आहे. त्याच्यामुळे जे उद्ध्वस्त झालेला संसार पुन्हा उभं करण्याचं काम हे माजी नगरसेवक जे आहेत अक्षय ढोबळे यांच्या माध्यमातून होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. वेगळे ज्या ठिकाणी आणखीन 1-2 ठिकाणी सुद्धा त्यांनी असे मदत केल्याचं सुद्धा त्या महिलेने सांगितलेलं आहे. आपण वेगळे विषय वेगळ्या चर्चा दाखवतोय. हा विषय कसा वाटला तुम्हाला नक्की कळवा. वेगळे विषय वेगळ्या चर्चा असतील तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, त्या नंबरला तुम्ही थेट संपर्क करू शकता. पण एक विषय राहिलेला आहे. मावशी, तुम्हाला जर कोणाला बोलायचं असलं तर तुमचा फोन नंबर आहे का? माझा आहे की फोन नंबर. काय नंबर आहे? 83 088 96 83 088 96 714. परत सांगा नंबर. 83 088 96 714. बघा हा नंबर यांचाच आहे, तुमचाच नाही? तुमच्याकडे फोन असतो ना? माझ्यापाशीच असतो. बघा यांनी नंबर सांगितला, हा मी ह्यांचा नंबर तुम्हाला खाली स्क्रीनवर देणार आहे. तुम्हाला जर यांना मदत करायची असेल किंवा यांच्याशी भेट घ्यायची असेल, यांना भेटायचं असेल किंवा बोलायचं असेल तर तुम्ही त्यांना थेट संपर्क करू शकता. मी तुम्हाला त्यांचा नंबर देणार आहे, माझा नंबर देणार नाही. कारण तुम्हाला जर काय बोलायचं असेल किंवा त्यांना मदत करायची असेल तर तुम्ही थेट मदत करू शकता. मी हुकमत मुलानी, संविधान कॉलनी, उस्मानाबाद धाराशिव शहर, जिल्हा उस्मानाबाद धाराशिव. येणार नाही ना, हे सगळं नुकसान तर झालंय. आता केलं अक्षय भयानंच माझं घर होतं तर नव्हतं चालतं, त्या भयानं पुन्हा माझं घर उभं केलं. मला सगळ्या संसाराच्या वस्तू दिल्या, मला धीर दिला, माझी मदत केली. त्याला सस्पेंड केलं, त्यानं कुठल्या कसल्या ह्याच्यात अडकलेला, त्यानं बसले. कुठलं केलं तर 4-5 वर्ष नक्की रोईभरचं बिंबळीचं कुठलं इकडं गाव का काय म्हणते डोकीचं काय माझ्या बाहेर चाललंय चांगलं. माझ्या बहिणीची पोरं डॉक्टरांची सगळं भावाचं बाहेर इकडचं सगळं चांगलं. माझ्यावर माझी जिंदगी पूर्ण बरबाद.
माझी मुलगी पेज येते तेव्हा मला हाकलून काढलेलं. त्याची बहीण पिण्याला लागली माझ्या वडिलांची, त्याची आई बी तसली तर खडकला. त्याची बहीण तिला लागण्याची माझ्या वयाची ती 2 कसारी खेडेगाव. आता काल माझा भागचा ते अक्षरशः बोललं भागच्याला ते सगळ्या कामाचा मुलगा, बहिणीचा मुलगा. तो बाकीचं तिकडे किती चांगला असू दे, माझं आयुष्य बरबाद झाले काय उपयोग आहे बाकीचे. त्यांना कॅट तर बघा त्या कॅटातलं असं पगळून हे झाले, लाल भडक झाले, सगळं घर रस करून काय ही कलर दिला हो म्हणून तुम्हाला जागव नाही. आज काल लय बाहेर मी तेवढं हीच फक्त कलर दिलाय. वरी पत्र काळं झालेत की हां तो का ती फॅन जळायला तिकडं फिटिंग केलेली होती, सगळं फिटिंग नाही. पत्र माझं सुद्धा तिकडून पत्र जळालं होतं, तिकडून माझं पलीकडून तिकडून जळालं. लागणारी संसारची वस्तू दिली आम्ही. 2 वस्तू देणं सुद्धा हिलवे लागल. आज कोण नगरसेवक साधं विचार मी तर त्याला ओळखत नाही. माझी मुलगी म्हणली म्हणून मी त्या बाहेरला ओळखते. म्हणजे मी कॉलेजमध्ये असताना बाहेरने दुसऱ्यासाठी मदत करत होता. मी आज बोलत होते मी कधी बाहेर खेळले नाही. तर मला लय जाचाट ठेवलेलं आहे, पहिल्यापासून लय जाचाट राहिलेलं आहे. मला बाहेरचं जे हे काय माहितीच नाही की कोर्ट कचेऱ्याचा, त्याच्यामुळे माझ्या वेळ आली. मग तिथलं बी नॉलेज नाही ना मला काय सुद्धा. अगं जगाचं म्हणून जीव जात नाही म्हणून झाले त्या जंगलामध्ये काय असतं ते रानाबाई सगळं सकाळी म्हणलं की काकू बाहेर आलं तर 4-5 पाणी देतो म्हणलं. कोणाचा फोन नाही. ते कलर द्यायला ते अक्षय बाहेर आलं, त्या सनीला सांगितलं तर त्याला सकाळी फोन केला. म्हटलं अरे हे लाईटीचं बाहेरच तुला मध्ये तर दे, मला करंट बिट लागलं. फोन कट केला त्या पोरा ते नाना बसल्या तर चांगलंच ओळखत असेल. सगळ्या जगाला प्रसिद्ध आहे त्याची आई बहीण त्याचं पूर्ण खानदान. माझी चुलत दिलं मला बोलते ती सासू जावं म्हणजे त्यांना बी तसंच करते. तुम्ही आमचं घर फोडलं तर त्याला नॉलेज स्वतःला नाही आणि दुसऱ्याला तसं बोलतो. माझं लेकरू तरी कसल्यातून कसं शिकलं. सगळ्यांनी ट्युशन फुकट घेतल्या, शाळेची फीस घेतली. मला मध्ये राहण्याची वेळ आली. त्याचं मी माझ्या बापाने घेतलं. त्याची रजिस्टर नाही झाली, ते मागायची जागा त्याच्या घरातून आपलं कधी घेतली जागा 11ला 2011ला घेतली. तेव्हा आमच्यापाशी पैसे नव्हतं, हप्त्यानं दिलं. पण रजिस्टर कर्ज ती माळे भरून गेला. मग आता कोण दुसराच शेजारच्याच बाईने मला फोन केला.